हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं बायोलॉजी टॅब या आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण बायोलॉजीचा चॅप्टर नंबर फर्स्ट याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण चालू केलेलं होतं. याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं मेल गॅमेट्स फॉर्म केलेत, नंतर फिमेल गॅमेट्स फॉर्म केलेत आणि मागच्या लेक्चर पर्यंत आपण पॉलिनेशन सुद्धा घडवून आणलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काही कॉन्ट्राव्हर्सेस किंवा म्हणजे त्याला आपण म्हणतो की आउटब्रीडिंग डिव्हायसेस यांच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली होती. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन. पोलन पिस्टल इंटरॅक्शन काय आहे? आपल्याला माहित आहे पोलन पोलन हा एक काय मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि पिस्टिल पिस्टिलला आपण म्हणतोय तर गॅनोशियम मीन्स हा एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावर मधला. तर प्लांट मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी आपल्याला माहित आहे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स यांचं काय होणं गरजेचं आहे, फ्युजन होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय होणार, त्यांचं फर्टिलायझेशन होणार आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतरच काय होणार आहे, झायगोट फॉर्म होणार आहे. तर या लेक्चरमध्ये या लेक्चर पर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. मेल फिमेल गॅमेट्स फॉर्म केलेत. मेल फिमेल गॅमेट्स फॉर्म केल्यानंतर जे मेल गॅमेट्स आहेत ज्याला आपण पोलन ग्रेन म्हणतोय, ठीक आहे ना, याला आपण काय केलं होतं, पॉलिनेट सुद्धा केलं होतं. म्हणजे आता काय केलं होतं, पॉलिनेट केलं होतं. कोणी पॉलिनेट केलं होतं, तर काही पॉलिनेटिंग एजंट्स होते, त्यांनी पॉलिनेशन होण्यासाठी काय केलं होतं, मदत केली होती. बरोबर. तर ते कुठपर्यंत येऊन पोहोचले, आता आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पर्यंत येऊन पोहोचले. ठीक आहे. आता मेल पार्ट जो की आहे पोलन ग्रेन्स आणि फिमेल पार्ट जो की आहे पिस्टिल म्हणतोय आपण त्याला, ठीक आहे ना, पिस्टिल, कार्पेल किंवा गॅनोशियम आपण ज्याला म्हणतोय. आता ते कुठे जाऊन बसतील, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टच्या जो वरचा भाग आहे त्याला काय म्हणणार, आपण काय म्हणतोय, आपण स्टिग्मावर येऊन बसेल आणि त्यांचं काय होईल, तिथे इंटरॅक्शन होईल. बरोबर. ते इंटरॅक्शन कशा पद्धतीचं असतं, ते सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये बघणार आहे, या या लेक्चरमध्ये बघणार आहे, या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन काय आहे? पोलन मीन्स मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, पिस्टिल मीन्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. यांचं जेव्हा इंटरॅक्शन होणार, ठीक आहे, त्याच्यानंतर काय होणार, तर मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्याच्यामधले जे गॅमेट्स आहेत ते फ्यूज होतील कोणासोबत, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मधल्या एक सेल सोबत. ते कशा पद्धतीने फ्यूज होतात ते आता आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय बघणार आहे, आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन इन डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलन पिस्टल इंटरॅक्शन मध्ये असलेल्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या व्यवस्थित बघणार आहे. स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये काय काय होतं, कसं कसं होतं, तर पोलन ग्रेन्स डिपॉझिशन, पोलन ग्रेन्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकवर कशा पद्धतीने डिपॉझिट केला जातो. नंतर पोलन ग्रेन्स त्याच्यानंतर जर्मिनेशन होतं, ते पण कशा पद्धतीने होतं. नंतर पोलन ट्यूब ग्रोथ, आता पोलन ट्यूब ग्रोथ काय आहे ते तुम्हाला कळेलच नंतर. नंतर एंट्री इंटू ओल, आपण जे ओल फॉर्म केलेलं आहे, ओल मध्ये आपण काय फॉर्म केलेलं आहे, फिमेल गॅमेट्स फॉर्म केलेले आहेत, एक्सेल फॉर्म केलेले आहेत. त्याच्यासोबत आपल्या मेल गॅमेटचं इंटरॅक्शन कशा पद्धतीने होतं ते आपण बघणार आहे. नंतर फर्टिलायझेशन, इथे काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. तुम्हाला माहिती आहे मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र आल्यानंतर काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. पण इथे सिंगल फर्टिलायझेशन नाही तर डबल फर्टिलायझेशन होणार आहे. ठीक आहे. ते सुद्धा आपण कशा पद्धतीने होणार आहे ते सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. समोर नंतर काही की टॉपिक्स आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत, की पोलन रिकग्निशन कशा पद्धतीने करतं, पोलन रिकग्निशन, नंतर पोलन ऍडेशन, पोलन जर्मिनेशन अँड पोलन ट्यूब कशा पद्धतीने असते, केमिकल सिग्नल पाथवेज, केमिकल्स तयार होतात काही, ते कशासाठी तयार होतात ते बघणार आहे. नंतर पोलन ट्यूब गायडन्स अँड नॅव्हिगेशन, ह्या सुद्धा गोष्टी याच्यामध्ये बघणार आहे. नंतर डबल फर्टिलायझेशन, त्याच्यामध्ये सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन हे कशा पद्धतीने होतं ते बघणार आहे. नंतर इनकम्पॅटेबिलिटी मेकॅनिझम, ह्या सुद्धा गोष्टी आपण कशामध्ये बघणार आहे, या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला माहित आहे गायनोशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर, त्याला म्हणतो आपण गायनोशियम. त्यालाच काय म्हणतो आपण, कार्पेल, किंवा त्यालाच म्हणतोय आपण कार्पेल, किंवा त्याला म्हणतो आपण पिस्टिल. आपल्याला सगळ्यांना माहित आहे हे काय आहे, गायनोशियम आहे कार्पेल किंवा पिस्टिल म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये सुरुवातीला वर काय असतं, स्टिग्मा असतं, नंतर स्टाईल आणि खालच्या साईडला असते ओरी. ओरीमध्ये आपल्याला माहित आहे भरपूर सारे काय असतात, ओल्स असतात. आणि या एका ओल्सला आपण काय केलंय, झूम केलं तर आपल्याला ओलचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं. आणि मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण स्ट्रक्चर ऑफ ओल मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं रे, वेगवेगळ्या सेल्स आपण फॉर्म केल्या होत्या. ओलचं स्ट्रक्चर कसं असतं, सेवन सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर असतं. 7 सेल असतात न्यूक्लियसमध्ये, 1 2 3 4 5 6 7 आहेत. नंतर 8 न्यूक्लियस आहेत त्याच्यामध्ये. वरच्या साईडला 3, खालच्या साईडला 3, 6 आणि सेंटरला 2, अशा प्रकारचे किती 8 न्यूक्लियसचं स्ट्रक्चर असतं कशामध्ये, ओलमध्ये. आता हे आपण स्ट्रक्चर सगळं बघितलेलं आहे. आता आपल्याला करायचं इंटरॅक्शन कोणाकोणाचं, पोलन अँड पिस्टिलचं, म्हणजेच
अँड्रोशियम अँड गॅनोशियमचं आपल्याला काय करायचंय, इंट्रॅक्शन करायचंय आणि नंतर फर्टिलायझेशन घडवून आणायचंय. समोर आता कोर टॉपिक, पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय. ठीक आहे, काय असतं पोलन पिस्टल इंटरॅक्शन, तर इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा. सुरुवातीला जेव्हा पोलन पिस्टल इंटरॅक्शन व्हायचंय तर सुरुवातीला काय होतं, तर इंटरॅक्शन होतं कोणाचं, इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा. पोलन ग्रेनचं स्टिग्मावर जेव्हा काय होतं, डिपॉझिट केलं जातं, उडून आलेत ना, त्याचं पॉलिनेशन झालं त्यांचं, नंतर ते कुठपर्यंत आलेत पोलन ग्रेन्स, तर स्टिग्मा पर्यंत आलेत. हा स्टिग्मा आहे, हे काय स्टिग्मा आहे आणि स्टिग्मावर येऊन बसलाय आपला कोण, पोलन ग्रेन्स येऊन बसलेला आहे. इथपर्यंत आपल्याला कळालंय. म्हणजेच पोलन पिस्टल इंट्रॅक्शन काय आहे, इंट्रॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा. समोर आता ही इंट्रॅक्शन हे याची सुरुवात कशापासून होते पहा. इट बिगिन्स विथ द पॉलिनेशन, जे ऑलरेडी आपण केलेलं आहे. पोलन पिस्टल इंट्रॅक्शनची सुरुवात कुठून होते, तर पॉलिनेशन पासून होते. फर्स्ट स्टेप ऑफ पोलन पिस्टल इंट्रॅक्शन काय, तर पॉलिनेशन आहे. अँड एंड्स विथ फर्टिलायझेशन. सुरुवात होते पॉलिनेशनने आणि पोलन पिस्टल इंट्रॅक्शन यांची एंड होते कुठे, तर फर्टिलायझेशनने. जेव्हा आपण म्हणू की काय झालेलं आहे, पॉलिनेशन झालेलं आहे, तर आपण असं म्हणू की स्टार्टिंग झालेलं आहे कशाचं, पोलन पिस्टल इंट्रॅक्शनचं. अँड एंड कुठे होणार, जेव्हा आपलं फर्टिलायझेशन कम्प्लीट होणार तेव्हा आपण म्हणणार की काय झालेलं आहे, आता झायगोट फॉर्म झालेला आहे, एंड ही प्रोसेस एंड झालेली आहे. नंतर इव्हेंट फ्रॉम डिपोजिशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्हल. काय होतं, इव्हेंट्स आहेत. आता स्टेप बाय स्टेप आपण इव्हेंट्स बघणार आहे कशामधले, पोलन पिस्टल इंट्रॅक्शन मधले. तर सुरुवातीला काय होणार, डिपोजिशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा, जे आपण काय केलेलं आहे, पॉलिनेशननेच काय केलेलं आहे, जे पोलन ग्रेन्स आहेत ते स्टिग्मावर आणून ठेवलेले आहेत, पहिली स्टेप. नंतर याच्यापासून काय फॉर्म होत आहे, नंतर आपण बघितलं होतं की एक पोलन ट्यूब फॉर्म झालेली आहे खाली. काय झालेली आहे, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्हल. इथे काय झालेलं, त्याचं जर्मिनेशन झालं. जर्मिनेशन होऊन काय झालं, इथे एक पोलन ट्यूब फॉर्म झाली आणि ती पोलन ट्यूब कुठपर्यंत जाणार रे, तर ओव्हल पर्यंत जाणार. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्हल, ती कशा पद्धतीने होते हे सुद्धा इव्हेंट्स आपण आता पुढे बघणार आहे. नंतर पिस्टिल, त्यालाच आपण कार्पेल म्हणतो, हॅज ॲबिलिटी टू रिकग्नाइज द राईट कम्पॅटेबल टाइप ऑफ पोलन. बरोबर, काय इथं कम्पॅटेबिलिटी असते. तर आता हे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, हा समजा आहे जास्वंदाचा. ठीक आहे ना, हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कशाचा आहे, जास्वंदाचा. गॅनोशियम आहे जास्वंदाचा आणि हा पोलन ग्रेन सुद्धा कशाचा पाहिजे, तर जास्वंदाचाच पाहिजे. जो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कशाचा पाहिजे, पोलन ग्रेन कशाचा पाहिजे, जास्वंदाचाच पाहिजे. तेव्हाच काय होईल, व्यवस्थित पोलन पिस्टल इंट्रॅक्शन होईल. इथेच त्यांनी म्हटलेलं आहे, यालाच म्हणतो आपण कम्पॅटेबिलिटी. जर हे जे गॅनोशियम आहे ते असेल दुसऱ्याच एका फुलाचं आणि इथे येऊन बसले पोलन ग्रेन्स असे दुसऱ्या एकाच फुलाचं, म्हणजे वेगवेगळ्या दोन फुलांचे, दोन स्पीसीजचे जर काय झाले ऑर्गन जर एकत्र येत असतील, इंट्रॅक्शन त्याचं होत असेल, तर ते व्यवस्थित त्यांचं काय होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही, पुढे ती प्रोसेस जाणारच नाही. म्हणून म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, पिस्टिल और कार्पेल हॅज ॲबिलिटी टू रिकग्नाइज द राईट कम्पॅटेबल टाइप ऑफ पोलन. तर हे कोण रिकग्नाइज करतं, तर कोण करतं, पिस्टिल. जे कार्पेल आहे, गॅनोशियम आहे, ते व्यवस्थित रिकग्नाइज करतं की हा आलेला जो पोलन ग्रेन आहे तो आपल्या स्पीसीजचा आहे की वेगळा आहे. नंतर स्पेशल प्रोटीन हेल्प्स इन डिटरमाइनिंग कम्पॅटेबिलिटी. आता या स्टिग्मावर काय असतात, एक स्पेशल टाइप ऑफ प्रोटीन्स असतात, ते काय करतात, रिकग्नाइज करतात कोणाला, पोलन ग्रेनला, की तो आपल्या स्पीसीजचा आहे का वेगळ्या स्पीसीजचा आहे. नंतर रॉंग टाइप ऑफ पोलन डिस्कार्डेड बाय पिस्टिल. जर कदाचित पॉलिनेशन होत आहे, हवेनं इकडे तिकडे उडून जात आहेत ना, तर कदाचित काय होऊ शकतं की दुसऱ्या स्पीसीजचा पोलन ग्रेन्स काय होऊ शकतो, या कार्पेलवर येऊन काय होऊ शकतो, डिपॉझिट होऊ शकतो. मग या स्टिग्मावर असलेले जे केमिकल्स आहेत ते याला काय करतील, रिकग्नाइज करतील, है ना, रिकग्नाइज करतील आणि तेव्हाच या स्टिग्मावरच्या केमिकल्सना कळेल, या पूर्ण गॅनोशियमला कळेल की हा जो आलेला जो पोलन ग्रेन्स आहे तो आपल्या स्पीसीजचा नाही. तर मग काय करणार, या पोलन ग्रेनला ते काय होणार, इथे जर्मिनेशन होऊ देणार नाही, त्याचं जर्मिनेशन नाही होऊ देणार, त्याला काय करणार, तो डिस्कार्ड करून टाकणार, बाहेर फेकून देणार. ठीक आहे ना. नंतर इफ पोलन इज ऑफ राईट टाइप, आता काय झालेलं आहे, पोलन ग्रेन जो आलेला आहे तो सारख्या स्पीसीजचा आहे, जो राईट कम्पॅटेबल पोलन्स, इथे एंट्री मारली त्याने, मारली. समोर काय झालं, देन पिस्टिल ऍक्सेप्ट द पोलन. हे पिस्टिल आहे, ती काय करेल, आता राईट कम्पॅटेबल पोलन आहे ना, तो नंतर काय होईल, मग या पोलन ग्रेनला काय करेल, ती ऍक्सेप्ट करेल, आपल्या स्पीसीजचा आहे, ये बाबा तू आत. नंतर अँड प्रोमोट्स पोस्ट पॉलिनेशन इव्हेंट्स दॅट लीड्स टू फर्टिलायझेशन. आता का कम्पॅटेबल पोलन, जो ऍक्च्युअल पोलन जो यायचा होता, जिथे फर्टिलायझेशन होणार होतं, तो पोलन जर जेव्हा काय होतं, एंट्री मारतो,
तेव्हा पिस्टिलला कळतं की हा राईट टाइप ऑफ पोलन्स आहे, तेव्हा त्याला तो एंट्री देतो आतमध्ये आणि पुढची जी प्रोसेस आहे कशाची, पोस्ट पॉलिनेशन झाल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस ऍक्टिव्ह होते आणि ती कॅरी फॉरवर्ड केली जाते समोर कुठपर्यंत, तर फर्टिलायझेशन पर्यंत. नंतर आता वेगवेगळ्या प्रोसेस, या प्रोसेस मधल्या वेगवेगळ्या स्टेप्स आपण बघणार आहे, त्या कोणत्या कोणत्या पद्धतीच्या आहेत ते आपण पाहूया. दिस प्रोसेस टेक्स प्लेस बाय फॉलोइंग इव्हेंट्स. पोलन पिस्टल इंटरॅक्शन मध्ये 4 ते 5 स्टेप मध्ये ही प्रोसेस काय केली जाते, पूर्ण केली जाते. तर पहिली स्टेप आहे, तर काय म्हणते, कंपॅटेबल पोलन ऍब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम सरफेस ऑफ द स्टिग्मा. एकदा काय झालं, आता कंपॅटेबल पोलन येऊन बसले आपल्या स्टिग्मावर, ठीक आहे ना. तो आता इथे काय करणार, समोरचा स्टेप काय करणार, तो या पोलन पोलन या स्टिग्मावर असलेलं जे न्यूट्रिशन किंवा वॉटर कंटेंट आहे तो काय करेल, ऍब्झॉर्ब करेल. कोण करेल ऍब्झॉर्ब, तर पोलन ग्रेन करेल. कंपॅटेबल पोलन ऍब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द स्टिग्मा. ठीक आहे ना. कोणता पोलन ग्रेन करेल, कंपॅटेबल पोलन ग्रेन करेल. ठीक आहे ना. नंबर 2, पोलन देन जर्मिनेट्स अँड प्रोड्यूस पोलन ट्यूब. दुसरी स्टेप, एकदा का पोलन ग्रेन्स आला, नंतर काय करेल, तो वॉटर अँड न्यूट्रिएंट्स शोषून घेईल आतमधून, बरोबर. नंतर काय होईल, त्याचं जर्मिनेशन होईल आणि एकदा काय जर्मिनेशन झालं की त्याच्यामधून एक काय फॉर्म होईल, तर पोलन ट्यूब फॉर्म होईल. तुम्हाला दिसते आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा ही डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये वर आलेला आहे काय, पोलन ग्रेन आलेला आहे आणि पोलन ग्रेन मधून आतमधून एक काय फॉर्म झालेली आहे, एक ट्यूब फॉर्म झालेली आहे. दिसते तुम्हाला, एक ट्यूब फॉर्म झालेली आहे. ठीक आहे ना. आता त्या ट्यूबचं काय काम आहे ते सुद्धा पाहू. नंतर पोलन देन जर्मिनेट अँड प्रोड्यूस पोलन ट्यूब झालं. नंतर सरफेस ऑफ द स्टिग्मा प्रोव्हाइड फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर जर्मिनेशन ऑफ पोलन. काय होतं, ही स्टिग्मा आहे ती सुद्धा काय करते, आपलाच पोलन ग्रेन आहे ना, तर त्याला काय करते, फेवरेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करून देते. कशासाठी, तर त्याच्या जर्मिनेशनसाठी. आणि नंतर काय जर्मिनेशन झालं काय होतं, एक पोलन ट्यूब फॉर्म केली जाते. नंतर नंबर 3, pollen tube grows into tissues of the stigma and then content of the pollen grain move into the pollen tube. आता काय झालं, फेवरेबल एन्व्हायरमेंट झालं, क्रिएट झालं, नंतर पोलन ट्यूब सुद्धा फॉर्म झाली. आता काय होईल, ही पोलन ट्यूब काय होईल, इन्सर्ट करेल आतमध्ये, स्टिग्मा पासून जाईल ती स्टाईल मधून जाईल ती ओव्हरी मध्ये. नाही, ओव्हरी मधून ती आपल्याला माहिती आहे कुठपर्यंत जाणार आहे, ओव्हल पर्यंत जाणार आहे. आणि या पोलन ट्यूब मध्ये काय असतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोलन ट्यूब मध्ये काय असतात, तर या पोलन ग्रेन मध्ये आपण काय फॉर्म केले होते, 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म केले होते. ते या पोलन ट्यूब मधून काय होतील, असे खाली खाली येतील. ठीक आहे ना. हे आपण कशामध्ये पाहिलं होतं, स्ट्रक्चर ऑफ कशामध्ये पाहिलं होतं, इव्हेंट्स पाहिले होते आपण कशाचे, जर्मिनेशन ऑफ द पोलन ग्रेनचे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये काय म्हणजे पोलन ट्यूब मध्ये काय येतात, तर 2 मेल हॅप्लॉइड गॅमेट्स खाली येतात. नंबर 4, द पोलन ट्यूब इज फायनली पुश थ्रू द ओव्हल अँड रिचेस टू द एम्ब्रियो सॅक. आता काय केलं जातं, ही जी पोलन ट्यूब आहे, पोलन ट्यूब रीच करते, कुठपर्यंत पोहोचते, तर आतमध्ये असलेला आपला एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅक पर्यंत झालं. नंतर द टिप ऑफ द पोलन ट्यूब एंटर्स इन वन ऑफ द सिनर्जिट्स थ्रू मायक्रोपायलर एंड. तर कोणत्या एंड मधून ती इन्सर्ट करणार आहे, तर मायक्रोपायलर एंड. आपल्याला माहिती आहे ओलचे आपण दोन एंड पाहिले होते. वरच्या साईडचं एंड होतं त्याला म्हणतो आपण सिनर्जी, कुठलं, चलाझेल एंड. आणि खालच्या साईडचं एंड होतं त्याला म्हटलं होतं मायक्रोपायलर एंड. जे मायक्रोपायलर एंड आहे, आता ते कुठे असो, आपण ते अॅनाट्रोपस ओल बघितलं ते उलट होतं. ठीक आहे ना. तर इथं आपण बघूया की जे वरचं आहे ना, त्याला असंच पकडू आपण की कोणता चलाझेल एंड आहे, आणि खालच्या साईडने आता पोलन ट्यूब इन्सर्ट करताय, तर मग असं समजू आपण हे कोणतं एंड आहे, तर मायक्रोपायलर एंड आहे. तर ऑलवेज मायक्रोपायलर एंड मधून काय होते, पोलन ट्यूब आत इन्सर्शन करत असते. ठीक आहे. नंतर टिप ऑफ द पोलन ट्यूब एंटर इन वन ऑफ द सिनर्जिट्स थ्रू द मायक्रोपाईल. आणि मायक्रोपाईल एंडवर्स काय असतं तरी आपले, कोण असतं, एग ॲपरेटस असतं. आपल्याला माहिती आहे एग ॲपरेटस. आणि एग ॲपरेटस मध्ये 3 सेल असतात. कोणत्या, एक सेंटर मध्ये असते त्याला म्हणतो एक सेल, आणि एक सेलच्या अवतीभोवती 2 सेल असतात त्यांना म्हणतो आपण सिनर्जिट सेल्स. आणि ह्या 2 सिनर्जिट सेल कशासाठी असतात, आता आपल्याला माहित करायचंय. सिनर्जिट सेल कशासाठी असतात, तर या 2 सेल्स काय करतात, एक केमिकल सिक्रेट करतात. काय करतात, एक केमिकल सिक्रेट करतात. कोणासाठी, तर पोलन ट्यूब व्यवस्थित, पोलन ट्यूबला काय करायचं, एक डायरेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी हे जे सिनर्जिट सेल्स आहेत त्या काय करतात, इथे असणार खाली, इथे 3 सेल आहेत ना, या मध्ये एक सेल, तर साईडला कोणत्या सेल आहेत, तर सिनर्जिट सेल्स. ह्या काय करणार सिक्रेट, तर काही केमिकल सिक्रेट करणार. ते केमिकल सिक्रेट झाले की ते पोलन ट्यूबला आपोआप कळेल की आता नेमकं आपल्याला कुठे जायचं आहे. ते डायरेक्शन प्रोव्हाइड करेल कोण, तर सिनर्जिट सेल्स. तर पोलन ट्यूब ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम सिनर्जिट्स अँड स्वेल अप ऍट द टिप अँड बर्स्ट टू रिलीज द मेल गॅमेट्स. आता फायनली काय होईल, आता पोलन ट्यूब कुठपर्यंत पोहोचलेली आहे, आपली पोलन ट्यूब पोहोचलेली एम्ब्रियो सॅक पर्यंत. कशी पोहोचली, तिला कसं कळालं की आपल्याला तिथे जायचं म्हणून, कारण की एक सेल एम्ब्रियो सॅक मध्ये काय, तर
एग ॲपरेटस असतं. त्या एग ॲपरेटस मध्ये असतात एक सेल आणि एक सेलच्या अवतीभोवती 2 सेल असतात. त्यांना म्हणतो आपण सिनर्जिड सेल्स. सिनर्जिड सेल्स काय करतात? तर त्या केमिकल रिलीज करतात, ज्याच्याद्वारे त्या पोलन ट्यूबला कळतं की आपल्याला कुठं जायचंय. आणि एकदा काय होतं मग अशा हिशोबाने काय होतं, जी पोलन ट्यूब आहे आपल्या कुठपर्यंत पोहोचते, तर मायक्रोपायलर एंड पर्यंत पोहोचते. तिथे त्याला मिळतात कोण? सिनर्जिड्स. आणि सिनर्जिड्स काय होतात, एकदा का सिनर्जिड्स आणि पोलन ट्यूबचं टिप एकत्र आले काय होतात, सिनर्जिड्स काय होतं, स्वेल होते आणि स्वेल झाल्यानंतर ती फुटते. फुटल्यानंतर एक वेव्ह फॉर्म होतो कशामध्ये, एम्ब्रिओ सॅक मध्ये, आपल्या ओल मध्ये आतमध्ये जाण्यासाठी. आणि तुम्हाला माहित आहे आपल्या याच्यामध्ये एकदा का पोलन ट्यूब गेली कशामध्ये, ओल मध्ये, तर काय होतं, पोलन ट्यूब मध्ये असलेले जे 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स ते आतमध्ये रिलीज केले जातात. ठीक आहे. नंबर 6 काय म्हणते, पोलन ट्यूब ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम सिनर्जिड सेल्स. पोलन ट्यूब वॉटर ऍब्झॉर्ब करणार सिनर्जिड सेल पासून अँड स्वेल्स ऍट द टिप. टिप कशाची, तर पोलन ट्यूबची काय होते, टिप स्वेल होते अँड बर्स्ट टू रिलीज मेल गॅमेट्स. नंतर ते बर्स्ट होते, फुटते आणि त्याच्यामध्ये असलेले 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स ते आतमध्ये इन्सर्ट केले जातात. कशामध्ये, ओरीमध्ये, आपल्या एम्ब्रिओ सॅक मध्ये. हे सगळे ऑल दिस इव्हेंट्स आर पार्ट ऑफ द पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आतमध्ये आपले पोलन ग्रेन स्टिग्मावर आल्यापासून तर ते पोलन ग्रेन मधले असलेले 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आतमध्ये कशामध्ये, तर एम्ब्रिओ सॅक मध्ये इन्सर्ट करेपर्यंतची जी इव्हेंट आहेत, जेवढी सगळी प्रोसेस आहे, त्याला काय म्हणतो आपण, पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आणि एकदा का हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आतमध्ये गेले की नंतर काय होईल, त्यांचं इंटरॅक्शन होईल कोणासोबत, फिमेल गॅमेट सोबत. आणि एम्ब्रिओ सॅक मध्ये आपण ऑलरेडीच फिमेल गॅमेट्स फॉर्म करून ठेवले आहेत ना, जे की आपण म्हटलं होतं की सिनर्जी सेल्सच्या कुठं होते ते, तर एक सेल सेंटरमध्ये होता ना, त्याच्या एक सेलच्या अवतीभोवती 2 सेल होते सिनर्जी सेल्स, बरोबर ना. तर ते सिनर्जी सेल्स त्यांचं काम काय होतं, एक सेल पर्यंत आपल्या मेल गॅमेट्सला पोहोचून देणे. ठीक आहे. नंतर ते काय, एकदा का ते एम्ब्रिओ सॅक मध्ये गेले कोण, हॅप्लॉइड मेल गॅमेट्स, आता काय होईल, त्या हॅप्लॉइड मेल गॅमेट्स एक सेल सोबत काय होईल, फ्युजन होईल, बरोबर ना. फ्युजन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होईल. आणि आपल्याला माहिती आहे की फर्टिलायझेशन इथं किती प्रकारचं होतं, 2 प्रकारचं होतं. म्हणून त्याला काय म्हटले, डबल फर्टिलायझेशन. आता ते कशा प्रकारचं होतं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे ना. तर या लेक्चरमध्ये आपण आता पाहिलेलं पोलन पिस्टल इंटरॅक्शन कशा कशा पद्धतीचं होतं, कुठून कुठून होतं, एकदा सुरुवातीपासून पाहू. एक शॉर्ट मध्ये तुमच्यासाठी एक स्लाइड घेऊन आलेलो आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शनची, कशा पद्धतीचं असतं पोलन पिस्टल इंटरॅक्शन. तर ते पहा, पोलन पिस्टल इंटरॅक्शन, द मीटिंग बिगिन्स. द मीटिंग कोणाची, तर मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टची मीटिंग. तर कशा पद्धतीने होती, त्यालाच म्हणतो आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सुरुवातीला काय होतं, लँडिंग. लँडिंग कोणाची, पोलन ग्रेनची, कोणावर, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टवर म्हणजेच स्टिग्मावर. काय होतं, द लँडिंग, पोलन लँड्स ऑन स्टिग्मा, पिस्टल चेक्स कंपॅटिबिलिटी अँड वाया स्पेशल प्रोटीन. काय होतं, स्टिग्माकडे काय असतात, एक स्पेशल प्रोटीन्स असतात. त्या प्रोटीन्सनुसार ते काय करतात, पोलन ग्रेन्सला काय करतात, रिकग्नाइज करतात. जर कंपॅटेबल प्रोटीन्स असतील, म्हणजे आपल्या जर स्पेसिसचं जर पोलन ग्रेन्स असेल, तर त्याला काय करतो, तो आतमध्ये एंट्री देतो, नाहीतर तो काय करतो, डिस्कार्ड करून टाकतो त्याला. नंतर दोन नंबर, एकदा का कंपॅटेबल प्रोटीन, एकदा का कंपॅटेबल जो पोलन ग्रेन्स आहे तो काय रिकग्नाइज झाला, नंतर काय होतं, त्याचं जे होतं जर्मिनेशन. जर्मिनेशन झालं तर काय होतं, एक पोलन ट्यूब फॉर्म केली जाते. काय होतं, राईट पोलन ऍब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट्स अँड स्प्राउट पोलन ट्यूब. काय होतं, एकदा का राईट टाईप ऑफ पोलन ट्यूब, पोलन ग्रेन्स एकदा रिकग्नाइज झालं तर काय होतं, पोलन ट्यूब फॉर्म केली जाते. त्याच्या आधी काय केलं, पोलन ट्यूब फॉर्म होण्याच्या आधी जो पोलन ग्रेन्स आहे या स्टिग्मा मधून काय होतं, न्यूट्रिएंट्स आणि वॉटर ऍब्झॉर्ब करतो आणि त्याच्यापासून एक पोलन ट्यूब फॉर्म केली जाते. आणि या पोलन ट्यूब मधून काय केलं जातं, हे 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स याच्यामध्ये खाली सोडले जातात. ठीक आहे. नंबर 3, आता रेस. रेस म्हणजे काय, ट्यूब ग्रोज डाऊन द स्टाईल, जनरेटिव्ह सेल्स डिवाइड इंटू 2 मेल गॅमेट्स इफ इट हॅझंट ऑलरेडी. आपण इफ इट हॅझंट का म्हटलेलं आहे, कारण की जर आधीच जर याच्यामध्ये पोलन ग्रेन मध्ये काय केलं नसतील, तर जनरेटिव्ह सेल आपण पाहिलं होतं ना, एक जनरेटिव्ह सेलचे आपण 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म केले होते, ऑलरेडीच केले होते. जर ते झाले नसतील तर ते काय होतात, पोलन ट्यूब फॉर्म केल्यानंतर सुद्धा काय होतं, जनरेटिव्ह सेल डिवाइड करू शकते. पण आपण ऑलरेडीच फॉर्म करून ठेवले होते, म्हणून म्हटलं होतं इथे काय, रेस. रेस कोणाची, आता ट्यूब ग्रोज डाऊन टू स्टाईल, स्टिग्मा आहे, स्टिग्मा पासून एक स्टाईल मधून आता पोलन ट्यूब फॉर्म होईल, नंतर ते जाईल कुठे, ओल मध्ये. नंतर जनरेटिव्ह सेल ऑलरेडी आपण डिवाइड केलेली आहे, कशामध्ये, 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स मध्ये. नंतर द टार्गेट, शेवटी काय होईल, ही पोलन ट्यूब जाऊन कुठपर्यंत रीच करेल, तर एम्ब्रिओ सॅक पर्यंत. आणि सिनर्जी सेल्स काय करतील, काही केमिकल रिलीज करून काय करतील, पोलन ट्यूबचं जे टीप आहे ते बर्स्ट करतील, त्याच्यामधून काय होतील, आपले हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आतमध्ये इन्सर्ट करतील. कशामध्ये, असे गेले आतमध्ये, तर हे जे 2 मेल गॅमेट्स आहेत ते कसे होतील, आतमध्ये याच्यामध्ये इन्सर्ट करतील. ते तुम्हाला दिसते, आता हे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला कशाचं,
पोलन पिस्टल इंटरॅक्शनचं, ज्याच्या थ्रू काय होतं, हे पोलन ट्यूब आहे, पोलन ग्रेन आहे. पोलन ग्रेन्स काय करतात, इथे जर्मिनेट करतात. नंतर पोलन ट्यूब फॉर्म केली जाते. या पोलन ट्यूब मधून काय काय सोडलं जाते खाली, तर 2 मेल गॅमेट्स खाली सोडले जातात. आणि एकदा का पोलन ट्यूब रीच केला कोणत्या एंड पर्यंत, तर हे खालचं एंड कोणतं आहे, तर मायक्रोपायलर एंड आहे. मायक्रोपायलर एंड पर्यंत आलं की नंतर हे जे ब्लॅक कलरचे तुम्हाला काय दिसतात, कोणत्या सेल दिसतात, सिनर्जी सेल्स आहेत. ते काय करतात, काही केमिकल्स रिलीज करतात. केमिकल रिलीज झालंय की पोलन ट्यूबला कळतं आपल्याला कुठं जायचंय. मग पोलन ट्यूब इथपर्यंत येऊन पोहोचते. इथपर्यंत येऊन पोहोचली की काय होतं, पोलन ट्यूब काय होते, जे सिनर्जी सेल्स काय करतात, त्याला न्यूट्रिशन किंवा वॉटर प्रोव्हाइड करतात. नंतर ही स्वेल जी टीप आहे पोलन ट्यूबची, ती स्वेल होते. स्वेल झाल्यानंतर ती फुटते. एकदा का फुटली की याच्यामधले जे मेल गॅमेट्स आहेत ते आतमध्ये एंट्री मारतात. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन. इंटरॅक्शन आहे. इंटरॅक्शन झाल्यानंतर पुढची स्टेप आहे, कोणती स्टेप आहे, तर फर्टिलायझेशनची. ठीक आहे, तर फर्टिलायझेशन स्टेप आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. या लेक्चरमध्ये पाहिलं आपण कशा पद्धतीनं पोलन ग्रेन्स स्टिग्मावर येतो, नंतर त्याचं जर्मिनेशन कशा पद्धतीने होतं, नंतर पोलन ट्यूब कशी फॉर्म होते, पोलन ट्यूब मधून हॅप्लॉइड मेल गॅमेट्स कसे खाली येतात, आणि पोलन ट्यूब पोलन सॅक पर्यंत कशा पद्धतीने पोहोचते, आणि आपले हॅप्लॉइड मेल गॅमेट्स हे आतमध्ये इन्सर्ट कसे करतात. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये पाहिल्या, पोलन पिस्टल इंटरॅक्शन मध्ये पाहिल्या. ठीक आहे ना, तर पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे आपण फर्टिलायझेशन. फक्त फर्टिलायझेशन नाही तर डबल फर्टिलायझेशन हे कशा पद्धतीचं होतं, कशामध्ये, फ्लावरिंग प्लांट्स मध्ये. ठीक आहे, या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.